नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत ऑक्टोबर छाटणीबद्दल। आता बऱ्याच लोकांची, जेवढे काही द्राक्ष बागायतदार असतील, त्यांची ऑक्टोबर छाटणीची गडबड सुरू झाली असेल। पण ऑक्टोबर छाटणी करण्यासाठी आपली काडी मॅच्युरिटी झाली का, किंवा आपण जे आता मॅच्युरिटी किती पाहिजे आपल्याला, कधी आपण आपली ऑक्टोबर छाटणी करावी, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। आज जर बघितलं तर आपली केन मॅच्युरिटी झाली का नाही ही कशी ओळखावी। केन मॅच्युरिटी जर झाली असेल तर आपल्या काडीचा जो कलर आहे तो कलर आपला बदलतो। तो कलर जो आहे तो आपला हिरवा कलर जाऊन त्याला वरती ब्राऊन कलर येतो। आणि त्याचबरोबर जेव्हा आपण काडी कट करतो तर त्याचा पीथियम जो आहे तो पीथियम पण आपला हिरवा किंवा पांढरट न दिसता तो पण आपला ब्राऊन कलरचा झाला पाहिजे, तर आपली काडी मॅच्युरिटी झाली असं आपण म्हणू शकतो। त्याचबरोबर आपल्या काडीची जी जाडी असते, ती जाडी जी आहे, ती जाडी पण जी आहे ती आपली 8 mm ते 10 mm च्या दरम्यान असली पाहिजे, तर आपण म्हणू की आपली जी काडी आहे ती मॅच्युरिटी झालेली आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर देठ परीक्षण आणि पान परीक्षण केल्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये NPKचा जो रेशो आहे, तो NPKचा जो रेशो आपल्याला सांगण्यात आलेला आहे तो रेशो आपला प्रॉपर राहायला पाहिजे, ज्याला आपण म्हणतो की नायट्रोजन आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये फार इम्पॉर्टंट असतो। जसं आपल्याला माहिती आहे की झाडाच्या वाढीच्या 3 अवस्था असतात, ते म्हणजे पहिली अवस्था म्हणजे ग्रोथ अवस्था असते, दुसरी अवस्था असते त्याची महत्त्वाची म्हणजे की रिप्रोडक्टिव्ह अवस्था, आणि तिसरी अवस्था असते ती म्हणजे मॅच्युरिटी। ह्या तिन्ही अवस्थेमध्ये आपल्याला नायट्रोजन आणि फॉस्फरस आणि पोटॅशियम हा वेगवेगळ्या स्टेजवरती इम्पॉर्टंट असतो, त्यामुळं ही तपासणी करणं पण फार इम्पॉर्टंट आहे। त्याचबरोबर गड निर्मिती झाली का नाही हे पण आपण चेक करून घेतलं पाहिजे। आणि ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टींचं परीक्षण आपण करतोय आणि ह्याच्या वेळेस जेव्हा आपल्याला रिझल्ट मिळतात की आज आपली गड निर्मिती जी आहे ती गड निर्मिती आपली व्यवस्थित झालेली आहे, काडी मॅच्युरिटी व्यवस्थित झाली आहे, देठ परीक्षण पान परीक्षण करून आपल्याला जे रिझल्ट आलेत NPKचे ते रिझल्ट्स पण आपले व्यवस्थित आहेत, ह्याच्यानंतर आपण काय करतो, ऑक्टोबर छाटणी करतो। तर ऑक्टोबर छाटणी करत असताना आता जसं आपल्याला माहिती आहे की त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे घेणं पण फार इम्पॉर्टंट आहे। आपली बाग स्वच्छ ठेवणं पण फार इम्पॉर्टंट आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता जर बघितलं तर ऑक्टोबरमध्ये काय होतं की पाऊस पडत असतो, ऑगस्टपासून जुलै ऑगस्टपासून पाऊस सुरू होतो। आणि आता जर ह्यावर्षी जर बघितलं तर गेल्या 10-12 दिवसापासून म्हणजे गणपतीपासून आपल्याकडे पावसाला सुरुवात झालेली आहे। तर ह्या पावसाला सुरुवात झाल्यानंतर काय होतं, ॲटोमॅटिक आपली जी साल आहे, आपल्या वेलीची, द्राक्ष वेलीची साल जी आहे ती ॲटोमॅटिक काय होते, वरती उकलून येते। आता जी वरती आलेली जी साल असते जे इझिली रिमूव्ह होते किंवा आपण तिला फार सोप्या पद्धतीने काढू शकतो, अशा साली तुम्ही काढून घ्या। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की मिलीबग म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी कीड आहे, थ्रिप्स असू दे, मिलीबग असू दे, किंवा जो आपला स्टेम बोरर वगैरे आहे, हा ज्या किडी आहेत ह्या काय करतात, तिथं अंडी घालायला त्यांना वाव मिळतो, त्यांना जागा मिळते। त्याच्यामुळं हा जो साल आहे ती साल आपण काढून टाकली पाहिजे। आणि साल काढून मग नंतर खोड आणि ओलांडे जे आहेत ते आपण धुवून घेतले पाहिजेत। खोड ओलांडे धुण्यासाठी कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिकमध्ये काम करणारे इन्सेक्टिसाइड्स वापरा। त्याचबरोबर बोर्डो बुरशीनाशक म्हणून तुम्ही वापरून खोड ओलांडे धुवून घेऊ शकता। त्याचबरोबर ड्रेंचिंगसाठी पण आपण इन्सेक्टिसाइड्स वापरले पाहिजेत। त्याच्यामुळं होणार काय आहे की सुप्त अवस्थेमध्ये जेवढ्या किडी बसलेल्या आहेत त्या किडीला आपण मारू शकतो। ऑक्टोबर छाटणी करायच्या अगोदर हे सगळे परीक्षण करणं फार इम्पॉर्टंट आहेत, आणि ह्या प्रकारची जे काही प्रॅक्टिसेस आहेत ह्या प्रॅक्टिसेस आपण आपल्या बागेमध्ये केल्या पाहिजेत, आणि त्याच्यानंतरच मग ऑक्टोबर छाटणी करा। त्याशिवाय ऑक्टोबर छाटणी करताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फार व्यवस्थितरित्या अभ्यास करा, फॉलो करा, आणि मग ऑक्टोबर छाटणी करा। त्यामुळे आपलं काय होईल, उत्पादन वाढेल आणि आपल्याला चांगल्या प्रकारचे गड मिळतील। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।